कुपवाडमध्ये अयोध्येत पार पडलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली। अयोध्येत होत असलेल्या श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने कुपवाड शहरात मोठा जल्लोष झाला। सकाळी विविध कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी प्रभू रामचंद्रांची प्रतिमा रथात ठेवण्यात आली होती। या रथाची निघालेली शोभायात्रा लक्षवेधी होती। रामभक्तांचा जनसागर उसळला होता। भगव्या टोप्या आणि भगवा वेश परिधान केलेले रामभक्त यात्रेत सहभागी झाले होते। शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या शोभायात्रेत महिला भक्तांची संख्या मोठी होती। अभिजित परीट मित्र परिवाराच्या वतीने दुधाचे वाटप झाले। तत्पूर्वी सकाळी बजरंगनगर इथल्या हनुमान मंदिर जवळ श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन झाले। यावेळी डॉक्टर राम लाडे, प्रकाश ढंग, माजी नगरसेविका सविता मोहिते, शेठजी मोहिते यांच्यासह अनेक भक्त मंडळी सहभागी झाले होते। कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने राजगिरा लाडूचे वाटप करून जय श्रीराम अशा घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला। यावेळी अनिल कवठेकर, अमर दिडवळ, बिरू आस्की, सुरेश साखळकर, रमेश भानुशाली, निलेश चौगुले, माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदायातर्फे भव्य अशा श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, दीपक शिंदे मैसाळकर, अशोक पवार महाराज यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी लाडूंचे वाटपही झाले। कुपवाड शहर आणि परिसरात या निमित्ताने भगव्या पताका आणि भगवे झेंडे लावून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद व्यक्त करण्यात आला।